हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर आज एक्सरसाइजला बिलकुल पण वेळ भेटला नाही आहे. तर हे काम संध्याकाळी म्हणजे मला वाटतं एक दिवस पण मिस नाही करायला पाहिजे. थोडासा 15 मिनटाचा वर्कआउट तर संध्याकाळी 5-6 वाजता थोडासा टायमिंग काढायला गरजच आहे, नाही तर लगेच बॉडी पेन चालू. तर आज आहे खाण्यामध्ये सकाळी आवळा ज्यूस. अजून आवळा भेटतो आहे, म्हणजे गरम सीझन आहे तरी पण सकाळी आवळा ज्यूस झाला. आणि आता मस्तपैकी पुदिन्याची चटणी. तर आपण थोडंसं असं कवळं पाणी ना समोरचं हे पण असं खाऊ शकतो. एखादं पान असं चावून खाल्लं तर टेस्ट खरं छान वाटतो आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे. तर पुदिन्याची चटणी डायरेक्ट मिठाच्या पाण्यामध्ये चांगली मस्तपैकी वॉश करून थोडीशी हिरवी मिरची आणि जमलं तर खोबरं. तर हे मस्त उन्हाळ्या सीझन आहे तर पुदिन्याची चटणी ताटामध्ये आपल्या पाहिजेच. भाकरी भाजी आणि पुदिन्याची चटणी. तर असा हलका फुलका उन्हाळ्याचा डाईट म्हणजे जेवण आपलं डाईट काय जेवण आपलं व्यवस्थित असलं तरी पण आपली हेल्थसाठी खूप छान आहे. तर आजचं एक्सरसाइजला वेळ नाही, घरचे कामं खूप असतात, टायमिंग नसल्यामुळे काय अख्खा दिवस घालवायचा नाही आहे. तर म्हणजे मला तर संध्याकाळी म्हणजे मी चला आपले व्हिडिओ बघून कोणी 10 जण जरी म्हणजे नाही का सुरुवात केली, आपण घरचे कामं करत बिलकुल पण वेळ भेटत नाही. तर आपल्याला पण छान वाटतं आणि काही म्हणजे काय. तर मी नेहमीच म्हणत असते की काही पेन झाल्यानंतरच आपण मग चांगलं पौष्टिक आहार. पौष्टिक आहे आता उन्हाळ्यामध्ये किती पोटदुखीचं प्रॉब्लेम, पाणी जास्त आपण पितो वगैरे, त्यानंतर मग टॅबलेट खाणं वगैरे काय नाही, मग आपलं पोट वगैरे चांगलं राहण्यासाठी वगैरे पुदिना तर खूपच छान आहे. तर काही दुखण्याच्या अगोदरच म्हणजे आपण हेल्थमध्ये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर तब्येतीवर परिणाम होणारच नाही पहिल्यापासून. तर जसं एज वाढेल तसं आपली हेल्थची काळजी खूप घेणं गरजेचं आहे. तर डाईटमध्ये एकतरी पदार्थ म्हणजे पोटासाठी आणि पौष्टिक आहार. तर थोडंसं वर्कआउट, परत जास्त पाणी पिणे आणि मस्तपैकी फ्रूट्स. टरबूज येतं आहे आजकाल, कलिंगड येते. तर कलिंगड पण ते रेडवाले नाही का, म्हणजे मिळावट. तर मी जास्त करून म्हणजे नाही का असं घ्यायचं की असं गाड्यावर वगैरे फिरतात ना लोक, म्हणजे असे मोठे कलिंगड नाही तर असे छोटे कलिंगड मी दाखवते. हे असे छोटे कलिंगड. तर आता हे एक लेडी येते बिचारी, खूप कष्ट करते ती, तर तिच्याकडं हे कलिंगड होते छोटे. म्हणजे ह्याला काही मला नाही वाटत की एवढं कामासाठी कोणी कलरसाठी इंजेक्शन दिलं असेल किंवा काय. तर हे छोटेसे कलिंगड गावरान, हे असे छोटेसे, मोठं आणण्यापेक्षा हे असे 4 कलिंगड घेतलेले मला तर वाटते खूप छान आहे. तर हे याच्यामुळं पण म्हणजे आपल्याला म्हणजे काय मला तर नाही वाटत हे असे म्हणजे नाही का एवढ्या छोट्या कलिंगडला कोणी प्रयोग करून बघत असेल की कलरसाठी इंजेक्शनसाठी, असं काही नाही. तर ते गाडीवर वगैरे लोकल मार्केटमधून तर ते लोक कसं शेतकरी म्हणजे राहिलेले वगैरे माल असं आणतात. तर कॅरेटमध्ये वगैरे नाही का असे येतात गाडीमध्ये मोठे, तसं नाही. म्हणजे असं मार्केटमध्ये थोडं सामान आणणारी म्हणजे ती एक ताई आहे, ती विकती, ती बोलले. तर मग हे मला वाटतं की ओरिजिनलच असणार आणि लगेच समजतं कलर वगैरे पाण्यामध्ये टाकून वगैरे. तर हे एकदम मी असे छोटे छोटे कलिंगड नेहमी दरवर्षी घेते. तर असं तुम्ही पण असंच पारखून घ्या, म्हणजे ते असं कलर्स इंजेक्शन मारलेले मला वाटतं की नसतात करून छोटे असे गावरान. एवढे म्हणजे मोठ्या कलिंगडलाच ते लोक प्रयोग करत असतील की कलर वगैरे छोटेसे आपले. तर हे पण हेल्थसाठी खूप छान टिप आहे. कशी आवडली ही वाली टिप तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि वर्कआउट मिस बिलकुल करायचं नाही. मी संध्याकाळी व्हिडिओ पोस्ट करणार आहे वर्कआउटचा, बोलणार आहे, बोलत राहावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यांच्या घरी म्हणजे ताई आई सगळे असतात. तर छान कमेंट्स करा प्लीज. ओके फ्रेंड्स, बाय, थँक्यू सो मच.